नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण दर आठवड्याप्रमाणे ह्या आठवड्यात मार्केटमध्ये काय होईल आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण काय प्लॅन केलता याच्याबद्दल एक डिस्कशन करणार आहोत आणि मी काय आठवड्यासाठी प्लॅन करतोय याचीही तुम्हाला याच्यातून माहिती होईल. हा माझा प्लॅन मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. हा फक्त आणि फक्त तुम्ही एज्युकेशनली घ्या, कारण याच्यातून जे काही मी सांगणार आहे हे माझ्या स्वतःचा स्टडी मी सांगणार आहे आणि मी मार्केटला कशा पद्धतीने पाहतोय हा टोटली म्हणजे माझ्या वैयक्तिक गोष्टी मी सांगणार आहे. याचा तुमच्या ट्रेडिंगवर कोणताही प्रभाव पडू देऊ नका. चला चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर निफ्टी आणि बँक निफ्टी जर पाहिली तर ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक डोजी कॅन्डलची लास्ट आठवड्यामध्ये आपण एक चर्चा केली की डोजी कॅन्डल आपल्याला मिळू शकते, पण डोजी कॅन्डल न मिळता एक सेलिंगची डोजीपेक्षा थोडीशी मोठी एक कॅन्डल आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे मार्केटमध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये हॉल्ट झाला, त्याच्यानंतर ह्या आठवड्यामध्ये मार्केटनी एक रिव्हर्सल द्यायचं, लास्ट वीकचा हाय मोडून मार्केट वरती जायचा प्रयत्न केला, पण ऍट द एंड खालीही गेलं, लोही तोडला आणि लोच्या आसपास क्लोजिंग झालेली आपल्याला कॅन्डलची दिसती. तर हे कॅन्डल असे एक गोष्ट दाखवतीये की आता मला सेलिंग कंटिन्यू करायची आहे असं एक दिसतंय. तर चला आपण ट्रेंड अनालिसिस करून घेऊया. ट्रेंड जर मार्केटचा पाहिला तर ओव्हरऑल ट्रेंड हा डाऊन ट्रेंड आहे, कारण मार्केटनी प्रिव्हियस लो मोडलेले, पण जो करंट ट्रेंड दिसतोय हा एक साइडवेज ट्रेंड मध्ये मार्केट अडकल्यासारखं दिसतंय. जोपर्यंत मार्केट ह्या साइडवेज फेज मधून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही डिसिजन घेता येणार नाही. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर साधारणतः 2 आठवड्यापासून मार्केट एकाच लेवलला येऊन क्लोजिंग करतंय. मागच्या आठवड्यामध्ये वरती क्लोजिंग दिली, ह्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्याच्या जवळपास लोला क्लोजिंग दिलेली. म्हणजे मार्केटला अजून डिसाइड करायचंय की मला कोणत्या साईडला जायचंय. तर त्याच्यामुळं लोला मागच्या आठवड्याच्या लोच्या जवळ क्लोजिंग झाल्यामुळं आपल्याला एक असंही चित्र दिसू शकतं की लो जवळ आहे. जर हा लो ब्रेक केला, फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होऊन, तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. पण जर मागच्या आठवड्याचा हाय जर आता ब्रेक करायला जायचा असेल तर निफ्टीला इथून परत एकदा ट्रॅव्हल करावं लागेल आणि तो ट्रॅव्हल करण्यासाठी थोडा वेळ जाईल. म्हणजे रिव्हर्स येणं हे त्याला सोपं जाणार नाही, त्याला कंटिन्यू करणं हे सोपं जाणार आहे. तर त्याच्यामुळं ट्रेंड कम्प्लिटली साइडवेज आहे. साइडवेज ट्रेंड मध्ये आपण कोणतंही डिसिजन प्रॉपर घेऊ शकत नाही. हा, पण एक करू शकतो की प्राइस ऍक्शन एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतीये त्याच्यानुसार आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करू शकतो. तर चला आपण एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर येऊया. आता आपल्याला ट्रेंड अनालिसिस करताना दिसलं होतं की मार्केट एका रेंज मध्ये, तर मार्केटची ही जी काय रेंज आहे ही जोपर्यंत ब्रेक होत नाही आयदर वरती किंवा आयदर खाली, तोपर्यंत आपल्याला कोणतीही ट्रेड प्लॅन करता येत नाही. पण वीकली अनालिसिस मध्ये आपण हवरली चार्ट वापरतो, त्याच्यामुळं जर आपल्याला याच्या खाली एक जर क्लोजिंग जर भेटली तर ह्या लोच्या खाली, तर एक कंटिन्युएशन मध्ये आपल्याला 22,900च्या आसपास मध्ये एक सपोर्ट दिसतोय. तो सपोर्ट डेली चार्टवर आहे, तुम्हाला दाखवून देतो. हा जो काही सपोर्ट आहे हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो, कारण इथं कन्सोलिडेशन करून मार्केटनी ही लेवल तोडून गॅप ओपनिंग देऊन मार्केट इलेक्शन पिरियड मध्ये ही थोडीशी व्हॉलॅटिलिटी झालता, पण ओव्हरऑल ट्रेंड अप होता. तर त्याच्यामुळं इथं हॉल्ट करून मार्केट इथून रिव्हर्सल निघलं होतं. म्हणजे ज्यांनी कुणी इथं सेल केलं त्यांनी स्वतःचे पोझिशन इथं कट ऑफ केलं आणि ज्यांना ह्या कॅन्डलला बाईंग करायला जमलं नाही, गॅप अप ओपनिंग झाल्यामुळं त्यांनी गॅप फिल करून एक बाईंग करून एक दिवस हॉल्ट घेतला होता. आणि त्याच्यानंतर ही रॅली जी ही कंटिन्यू झाली आणि स्लो अँड स्टडी मार्केटनी एक नवीन हाय लावला. म्हणजे हा जो सपोर्ट आहे यांनी
फर्स्ट टाइम येतोय. फर्स्ट टाइम असल्यामुळं ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून हा काम करू शकतो. त्याला आपण ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट त्याच दृष्टिकोनातून ट्रीट केलं पाहिजे. तर चला आपण परत एकदा एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर येऊ. तर एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर आल्यानंतर एक गोष्ट दिसतीये की 22,900च्या आसपास जे आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट जो भेटलाय तिथून निफ्टी कदाचित थोडा पुल बॅक करू शकते. जर ह्या एरियामधून मार्केटनी एक पुल बॅक घेतला तर गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि डायरेक्टली जर आली तर इथं आपल्याला याच्या खाली एवढ्या पॉइंटसाठी ट्रेड कॅरी करता नाही येणार, कारण इथं स्टॉप लॉस आपला मोठा निघल आणि टार्गेट छोटे. त्याच्यामुळं 22,900ची जो इम्पॉर्टंट सपोर्ट जो आहे आपल्याकडं तो ब्रेक जर होत असेल आणि याच्या खाली जर काही प्राइस ऍक्शन कंटिन्युएशन मध्ये जात असेल तर आपल्याला एक स्टॉप लॉस ह्या लेव्हल नंतर जर भेटला आणि एक चांगली ट्रेंड भेटली तर आपल्याला एक मोठा फॉल मार्केटमध्ये 1000 ते 1,500 पॉइंट पर्यंतचा पुढच्या आठवड्यामध्ये दिसू शकतो. पण दुसरा एक प्लॅन पण होऊ शकतो. दुसरा एक प्लॅन असा आहे की आपल्याकडे एक रेजिस्टन्स पण आहे. त्या रेजिस्टन्स वरून 2-3 वेळेस मार्केटने सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला आणि ह्या सपोर्टवर प्राइस ऍक्शन बनवून मार्केट एक रिव्हर्सल करायचा प्रयत्न करत होता. त्यांनी हा गॅप लेवल फील केली आणि त्याच्यानंतर ह्याच लेवलला मार्केटनी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, पण सेलिंग झाली, परत रिटेस्ट झाला आणि इथून एक डाऊनफॉल झाला. त्यासाठी आपल्याकडं हा एक रेजिस्टन्स एरिया आहे. जर मार्केट इथून रिव्हर्सल होत असेल तर आपण कमी क्वांटिटीमध्ये ह्या टार्गेटसाठी प्लॅन करू शकतो. म्हणजे जर डाऊनफॉल कंटिन्यू होत असेल प्रिव्हियस ट्रेंड प्रमाणे तर फुल क्वांटिटी आणि ट्रेंडच्या अपोज मध्ये काम जर करायचं असेल तर 1/3 क्वांटिटी मध्ये काम करणं योग्य राहील. म्हणजे जर तुम्ही 10 लॉट मध्ये काम करत असाल तर ह्या पुलबॅक साठी 3च लॉट मध्ये काम करा, जेणेकरून जरी तुमचं ट्रेड अपोज मध्ये गेली तर लॉस हा कमी राहील या दृष्टिकोनातून. कारण जर ओव्हरऑल जर ट्रेंड पाहिला आणि हा साइडवेज एरिया जर सोडला तर मार्केटचा ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये आपण सेलिंगची जी काही पोझिशन घेऊ ती फुल क्वांटिटी मध्ये आणि जर अपसाइड जर ट्रेड घ्यायची असेल तर ती 1/3 क्वांटिटी मध्ये घेतली. म्हणजे आपला आर जो आहे, कारण अपोज मध्ये काम करतोय. जर मार्केट परत एकदा खालच्या लेवलला जर ट्रेंडिंग झालं इथं मध्ये, कारण इथं कुठंच ऍज अ रेजिस्टन्स नाही, मार्केट कुठेही रेजिस्टन्स पकडताय आणि खाली येतंय, कुठनही सपोर्ट, म्हणजे ज्या लेवलला सपोर्टच नाही मधूनच रिटर्न फिरतंय. तर अशी सिच्युएशन जर झाली त्या इथं कुठं मार्केटने इथं आलं आणि इथं कुठं जर पाहिलं की रेजिस्टन्स मार्केटला घ्यायचं आहे आणि ते जर रिव्हर्स फिरलं तर आपला छोट्या क्वांटिटीमध्ये लॉस होईल आणि परत आपल्याला कंटिन्युएशन मध्ये जर ट्रेड भेटली तर आपल्याला फुल क्वांटिटी मध्ये प्रॉफिट होईल. तर हा त्याच्या पाठीमागचा हेतू. आता इथं काय, हा रेजिस्टन्स पर्यंत आपण टार्गेट जर घेतलं आणि आपल्याला इथं जर काही निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपल्याला ह्या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन करायला कोणतीही अडचण यायला नाही पाहिजे. कारण हा एरिया जो आहे इथून एक शार्प फॉल आलता. दुसऱ्या दिवशी मार्केटनी गॅप डाऊन सुद्धा दिलतं आणि ते कंटिन्यू झालतं आणि त्याच्यानंतर मार्केट एक साइडवेज रेंज मध्ये अडकले. तर आपल्याला 22,900ची लेवल ऍज काय वर्क करते त्याच्यानंतरच डाऊन साइड ट्रेड प्लॅन करायचं. 22,900च्या खाली जर आपल्याला निगेटिव्हनेस मार्केटमध्ये जर दिसला तर आपण सेलिंग करणार. आयदर ही लेवल ऍज अ सपोर्ट काम केली तर छोट्या क्वांटिटीमध्ये बाईंग करणार. त्याच्यामुळं ह्या एरियामध्ये आपण कोणतीही ट्रेड करणार नाही. फक्त आपल्याला ही 22,900ची लेवल वॉच करणं खूप इम्पॉर्टंट. चला आता आपण बँक निफ्टी पाहूया. जर बँक निफ्टी तुम्ही जर पाहिली तर आपण ज्या पद्धतीने विचार केलता त्या पद्धतीने एक डोजी कॅन्डल जवळपासच एक क्लोजिंग दिलेली आहे मार्केटने. आता याच्यानंतर काय होऊ शकतं, आता आपल्याकडं जर पाहिलं गेलं तर हा एक रेजिस्टन्स, मेजर रेजिस्टन्स एरिया हा वरचा आहे. इथून एक डाऊनफॉल चालू झालेला आहे आणि हा रेजिस्टन्स तोडून मार्केट खाली आलेलं आहे. त्याच्यामुळं आपण ऍज अ हा एक रेजिस्टन्स म्हणून आता
प्रॉपर मार्क करू शकतो. ह्या रेजिस्टन्सला मार्केटनी जवळपास रिस्पेक्ट देऊन मार्केट खाली आलेलं आहे आणि ॲज सच ह्या लेवल पर्यंत मला कोणताही वीकली चार्ट वरती सपोर्ट दिसत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जर डाऊन ट्रेंडची ट्रेड भेटली तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला एक मोठा फॉल पाहायला भेटू शकतो. चला आपण ट्रेंड पाहून घेऊया. ट्रेंड डाऊन ट्रेंड टू साइडवेज मध्ये मार्केट इथंही अडकलेलं दिसतंय. मार्केटने इथं रिव्हर्सल करायचा प्रयत्न केला. लेव्हल्स च्या अगोदरच परत एकदा खाली आलं आणि ऍट द एंड खाली मार्केटनी क्लोजिंग दिलेली. म्हणजे ओव्हरऑल जर ट्रेंड पाहिला तर आपला ट्रेंड हा डाऊन ट्रेंड आहे. तर चला आपण आता ट्रेड प्लॅन करू. ट्रेड प्लॅन करायचं जर ठरलं तर बँक निफ्टी मध्ये हा लास्ट जो स्विंग आहे ह्या एरियाच्या खाली हा ऍज अ सपोर्ट म्हणून एकदा काम केलेलं आहे, पण सस्टेनेबल नाहीये. कारण यांनी हायर हाय फॉर्म नाही केला. त्याच्यामुळं ह्या लेवलच्या खाली ह्या लोच्या खाली जर प्राइस ऍक्शन जर कंटिन्यू होताना दिसली तर आपल्याला बँक निफ्टी मध्ये एक मोठा फॉल पाहायला भेटू शकतो. आणि हॉल्ट करून किंवा मार्केटने इथून एक जर रिव्हर्सल द्यायचा प्रयत्न केला. आता नेक्स्ट वीक मध्ये एक आपल्या बजेट सेशन आहे आणि बजेट सेशन नेमकं सॅटर्डे संडेला येतंय आणि मंथली एक्सपायरी नंतर येतंय. त्याच्यामुळं लोक बऱ्याचशा जणांच्या याच्यात बजेटमध्ये काय न्यूज बेस मार्केट थोडंफार चालू शकतं. त्याच्यामुळं आपलं टेक्निकल अनालिसिस नेक्स्ट वीक साठी किती काम करल याची गॅरंटी नाही. कारण पुढच्या आठवड्यात जे काही अनाउन्समेंट होतील बजेटमध्ये आणि त्याचे काय प्रभाव असतील मार्केटवर तर त्याच्याप्रमाणे मार्केट बाउन्स होईल. तर त्याच्यामुळं आपल्याला लेवल्स काढणं गरजेचं आहे, प्लॅन करणं गरजेचं आहे. वर्क होत असेल तर ट्रेड करणं महत्वाचं आहे. चला ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी येत नाही, हा जो लो आहे हा ब्रीच होऊन जर काही प्राइस ऍक्शन बनत नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये कोणतीही ट्रेड नाही. आयदर जर ह्या लेवलला 50,000च्या आसपासच्या लेवलला परत एकदा जर बाउन्स बॅक होत असेल बँक निफ्टी मध्ये आणि ह्या एरियात जर आपल्याला काही निगेटिव्हनेस जर दिसला तर इथं आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर पॉझिटिव्ह कंटिन्यू राहिलं तरीही अपसाइड मुवमेंट जी आहे ती 50,000च्या पुढंच आपण प्लॅन करणार आहोत. आणि ह्या 1 ते 1,500 पॉईंटच्या एरियामध्ये आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करू शकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.